पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर दुसरी ही दृश्य आपण पाहतोय, मनसेचे यशवंत किल्लेदार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतात। संदीप देशपांडे हे देखील त्यांच्या समवेत आहेत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये यशवंत किल्लेदार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना सर्वात प्रथम हा उमेदवारी अर्ज देण्यात आलेला होता आणि आता त्यांच्याचकडून आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केला जातोय। अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये यशवंत किल्लेदार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतात। ढोल ताशांचा गजर होतोय आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशवंत किल्लेदार असतील आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर संदीप देशपांडे देखील आहेत। मुंबईमध्ये आतापर्यंत मनसेकडून या उमेदवारी अर्जांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात सुरुवातीला यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी अर्ज हा दिला गेलेला होता अशी माहिती समोर आलेली होती। मनसेकडून जवळपास 50 ते 55 ठिकाणी एबी फॉर्म हे देण्याचं काम सुरू आहे आणि त्यातच आता सुरुवातीला यशवंत किल्लेदार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। खरं तर अवघे काही तास उरलेले आहेत। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत असणार आहे। त्यामुळे आता अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे फॉर्म भरले जात आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, किल्लेदार हे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच दिवाकर रावते जे ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या शिवसेना या पक्षातून येतात ती सगळी मंडळी या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मनसैनिकांसोबत शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत। काही वेळात आता प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून देते अभिवादन मनसेचे उमेदवार जे 192 या प्रभागातून निवडणुकीला सामोरे त्यामुळे अजय मोठं शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज भरला जातोय। अपडेट जाणून घेऊ तुर्तास। धन्यवाद या माहितीसाठी। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मुंबईमध्ये केसरबेन पटेल यांना भाजपकडून उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे।